हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द एन एस के लर्नर. आय एम रुपेश. जसे की तुम्हाला माहीत आहे, आपण CTET बद्दल अत्यंत महत्त्वाचे टॉपिक घेत आहोत. आता आज आपण घेणार आहोत असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन, अर्थातच आकलन आणि मूल्यांकन. आकलन कशाला म्हणतात, मूल्यांकन कशाला म्हणतात, हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे. या टॉपिकवर कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये आतापर्यंत विचारलेले आले आहे. ठीक आहे, तर या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन हे नक्कीच येणार. तर हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर तुम्ही कुठल्याही प्रकारे व्हिडिओला स्किप करू नका. एक एक पॉईंट तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून बनवलेला आहे. हे पॉईंट तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. या पॉईंटच्या आधारावरच तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. तर ठीक आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा करा, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होणार. ठीक आहे, हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. हा टॉपिक कुठेही तुम्ही स्किप करू नका. एक एक पॉईंट मी तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून बनवलेला आहे. ठीक आहे, तर आज आपल्याला बघायचं आहे असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन. असेसमेंट सर्वात पहिले आपण बघू, त्याच्यामध्ये कन्सेप्ट बघू, त्यानंतर इव्हॅल्युएशन बघू. ठीक आहे, तर बघा, असेसमेंटबद्दल जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. ठीक आहे, पहिला बघा, असेसमेंट शब्द की उत्पत्ति असेस शब्द से हुई है. इसका अर्थ टू सीट बिसाइड और असेस टू जज, अर्थात परीक्षा करने में सहायता करना होता है. असेस हा शब्दाची उत्पत्ती असेस या शब्दापासून झालेली आहे आणि त्याचा अर्थ सांगितलेला आहे. त्यानंतरचा दुसरा पॉईंट बघा, शिक्षा और अधिगम प्रक्रिया में आकलन यानी कि असेसमेंट एक ऐसी निरंतर और व्यापक प्रक्रिया है. इसका मुख्य उद्देश्य शिक्षण पद्धति में सुधार करना और छात्र के शिक्षण में सहायता देना. याचा जे मुख्य उद्देश आहे असेसमेंटचा काय आहे, जे शिक्षण पद्धतीमध्ये सुधार करणे आणि विद्यार्थ्यांना गायडन्स किंवा सपोर्ट किंवा मार्गदर्शन करण्याचं काम कोणाचं आहे, तर असेसमेंटचं आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 3 काय म्हणतो बघा. पॉईंट नंबर 3 म्हणतो की सतत प्रक्रिया. असेसमेंट जी आहे एक सतत प्रक्रिया आहे. हे शिक्षण प्रणाली किंवा शिक्षण प्रक्रिया चालू असताना केल्या जाते. ठीक आहे, त्यानंतरचा पॉईंट बघा, सीखने के लिए आकलन, असेसमेंट फॉर लर्निंग. ये छात्रों की कमियां और वर्तमान समझ का निदान करने, उन्हें आगे बेहतर तरीके से सीखने के लिए मार्गदर्शन करता है. ठीक आहे, हे जे आहे असेसमेंट, हे विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन करण्याचे काम करते. त्यानंतरचा पॉईंट बघा, 5 नंबरचा पॉईंट काय म्हणतो, बाल केंद्रित और सर्वांगीण विकास. हे जे असेसमेंट आहे, शैक्षणिक ज्ञान की नहीं बल्कि शैक्षणिक ज्ञानच न देने बल्कि छात्र के मानसिक, शारीरिक, व्यवहारिक और कौशल्य विकास जैसे सभी पक्षों की जांच की जाती है. ही जे असेसमेंटची जी प्रक्रिया आहे ही एक बालकेंद्रीय आहे आणि याच्यामध्ये सार्वजनिक विकास झाला पाहिजे विद्यार्थ्यांचा, हे बघल्या जाते. फक्त त्यांनी कुठल्या प्रकारचे ज्ञान मिळवले हेच फक्त बघल्या जात नाही, तर त्यांचा शारीरिक विकास झालेला आहे का नाही, त्यांचा मानसिक विकास झालेला आहे, त्यांचा व्यवहारिक, त्यांच्यामध्ये कुठकुठले कौशल्य डेव्हलप झालेले आहे की नाही, हे बघण्याचे सुद्धा काम कोण करते, तर असेसमेंट करते. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 6, शिक्षण अधिगम्य सुधार. शिक्षण म्हणजे जे एज्युकेशन आहे किंवा जे लर्निंग टीचिंग प्रोसेस आहे, याच्यामध्ये सुधार करण्याचे काम असेसमेंटच्या माध्यमातून केले जाते. ठीक आहे, त्यानंतरचा पॉईंट बघा, असेसमेंट सीखने की प्रक्रिया के दौरान सुधार करने का एक निरंतर तरीका आहे. असेसमेंट जे आहे लर्निंग प्रोसेसच्या चालू असताना त्याच्यामध्ये सुधार करण्यासाठी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे किंवा एक टूल्स आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, आकलन शिक्षण और सीखने की गुणवत्ता में सुधार करना. शिकण्याची आणि शिक्षण घेण्याची आणि शिकण्याच्या जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये सुधार करण्याचे काम असेसमेंटच्या माध्यमातून केले जाते. त्यानंतरचा पॉईंट बघा, जे आकलन आहे याचा एक दायरा जे आहे हे सीमित आहे आणि एक छोटी प्रक्रिया आहे, एक छोटी प्रोसेस आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, विद्यार्थियों के ज्ञान की जानकारी प्राप्त करने का आकलन एक कला और विज्ञान आहे. विद्यार्थ्याबद्दल जर आपल्याला कुठल्या प्रकारची माहिती मिळवायची असेल किंवा संग्रहित करायची असेल तर असेसमेंट हे एक चांगल्या प्रकारचं माध्यम आहे. ठीक आहे, जसं की कुठल्या विद्यार्थ्यांना कुठले कौशल्य त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेले आहे, त्यांचा विकास कुठपर्यंत झालेला आहे, हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर असेसमेंट हा एक चांगल्या प्रकारचा पर्याय आहे. ठीक आहे, असेसमेंटच्या माध्यमातून आपण ते जाणून घेऊ शकतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 11 काय दिलेला आहे,
आकलन यह प्रक्रिया है जिसके द्वारा शिक्षक को यह जानकारी मिलती है कि वह जो पढ़ा रहा है उसे विद्यार्थी कितनी अच्छी तरीके से सीख रहे हैं। यह शिक्षक और विद्यार्थी के बीच होने वाली आंतरक्रियात्मक प्रक्रिया आहे। हे जे असेसमेंट आहे हे विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये एक आंतरक्रियेचं काम करते, इंटरॅक्शनचं काम करते आणि याचा मुख्य उद्देश कुठला आहे माहिती आहे का? आपल्याला जे आकलन आहे, आपण जे शिकवलेलं आहे विद्यार्थ्याला किंवा जी माहिती दिलेली आहे ती विद्यार्थ्याला कितपर्यंत समजलेली आहे किंवा किती प्रमाणात समजलेली आहे हे आपल्याला असेसमेंटच्या माध्यमातून कळते किंवा आपल्याला माहिती मिळते। ठीक आहे, त्यानंतरचा पॉईंट बघा, आकलन का मुख्य कार्य यह जानकारी देना है कि कार्यक्रम के उद्दिष्ट। आकलनाचं मुख्य कार्य कुठलं आहे? जे कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे किंवा शिकण्याचे जे उद्दिष्ट आहे ते प्राप्त झाले की नाही हे बघण्याचं काम असेसमेंटच्या माध्यमातून होतं। कुठलीही गोष्ट जी आहे त्याचं एक उद्दिष्ट ठरवलेलं असते किंवा त्याचे एक गोल ठरवले असते, ते गोल प्राप्त झाले की नाही हे बघण्याचे काम असेसमेंटच्या माध्यमातून होते। उदाहरणार्थ आपण जर गणित विषय हा शिकवत आहे तर गणित विषय शिकवण्याचं उद्दिष्ट आहे की व्यावहारिक ज्ञान येणे, आकडेमोड त्याला समजणे। याचा असेसमेंट केल्याच्या नंतर त्याचा मेन उद्देश आहे की आकडेमोड शिकवणे आणि विद्यार्थ्याला समजणे। तर त्याचं उद्दिष्ट प्राप्त होण्याचे जर आकलन केले जाते आणि ते उद्दिष्ट प्राप्त झाले का नाही हे समजण्याचं माध्यम म्हणजे असेसमेंट आहे। ठीक आहे, त्यानंतरचा पॉईंट बघा, हे अत्यंत महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते आता आपण बघितलेले आहे असेसमेंटचे। तर आपल्याला आता बघायचं आहे असेसमेंटचे जे तत्व आहे। ठीक आहे, असेसमेंटचे जे एलिमेंट आहे ते आपल्याला बघायचे आहे। पहिला एलिमेंट बघा कुठला आहे? आकलन विश्वसनीय आणि सटीक होना चाहिए। असेसमेंट शुड बी रिलिएबल अँड ॲक्युरेट। असेसमेंटमध्ये विश्वसनीयता असायला लागेल। विश्वसनीयता, विश्वास असायला पाहिजे, अनफेअर नसायला पाहिजे। जसं की उदाहरणार्थ तुमच्या ओळखीचा विद्यार्थी आहे किंवा तुमच्या घराजवळील विद्यार्थी आहे, जर तुमच्या घराजवळील विद्यार्थी आहे तर त्याचं असेसमेंट चांगल्या प्रकारे करणे किंवा त्याला चांगले गुण देणे असे न करता आपण प्रामाणिकपणे असेसमेंट व्हायला हवे, सटीक असेसमेंट व्हायला हवे। सर्व विद्यार्थ्यांना समान मानून, सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी समजून त्यांचे असेसमेंट करायला हवे, ना की आपल्या जवळील विद्यार्थी आहे किंवा तुमच्या आवडीचा विद्यार्थी आहे किंवा तुमच्या घराजवळील विद्यार्थी आहे हे बघून असेसमेंट होता कामा नये। त्याच्यामध्ये विश्वसनीयता असायला हवी, सटीकता असायला हवी। नेक्स्ट पॉईंट बघा, आकलन न्यायसंगत, निष्पक्ष आणि प्रामाणिक होना चाहिए। ठीक आहे, असेसमेंट शुड बी फेअर, इम्पार्शियल अँड ऑथेंटिक। इम्पार्शियल असायला पाहिजे, न्यायसंगत असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असायला हवे असेसमेंटमध्ये। त्यानंतरचा पॉईंट बघा, आकलन में शिक्षकों की कार्यनीति शामिल होनी चाहिए। असेसमेंटमध्ये जे शिक्षकाची जे स्ट्रॅटर्जी आहे ती असायला हवी, त्याच्यानुसार आकलन व्हायला हवे। त्यानंतरचा पॉईंट बघा, आकलन पढ़ाई के लक्ष्यों की संबंधित होना चाहिए। आकलन जे आहे, असेसमेंट जे आहे हे जे टीचिंग प्रोसेस जे आहे तिच्या रिलेटेड असायला हवे, जे आपले पढ़ाई के लक्ष्य के संबंधित होना चाहिए। जे आपलं लक्ष आहे त्याचंच असेसमेंट व्हायला पाहिजे। जसं की आपण मॅथ विषयामध्ये असेसमेंट करत आहोत तर मॅथ विषयाचेच असेसमेंट व्हायला हवे, ना की आपण मॅथ विषयाचे असेसमेंट करताना आपण जर भाषा विषयाचा त्याच्यामध्ये कन्सेप्ट टाकला तर ते तसा करता कामा नये। आपण मॅथ विषयाचे असेसमेंट करत आहोत तर आपल्या मॅथ विषयाचेच असेसमेंट झाले पाहिजे। ठीक आहे, त्यानंतरचा पॉईंट बघा, हे जे आहे आपण एकूण तत्व बघितले। आता आपल्याला बघायचं आहे आकलनाचा हेतू। आकलनाचा नेमका हेतू काय? आकलन आपण कशासाठी करतो? आकलनाच्या माध्यमातून आपल्याला साध्य काय करायचं आहे? तर आकलनाचा पर्पज काय आहे ते बघूया। पहिला बघा, निदान करणे। निदान करणे हे पर्पज आहे कशाचा? आकलनाचा। कशाचं निदान करणे? विद्यार्थ्याच्या क्षमता असतील, विद्यार्थ्याचे गुण असतील, विद्यार्थ्याचे अवगुण सुद्धा असतील, या सर्व गोष्टी किंवा विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक किंवा एखादा घटक किती प्रमाणात समजलेला आहे, किती प्रमाणात समजलेला नाही, आपण कुठकुठल्या अध्ययन पद्धतीमध्ये किंवा अध्ययन जे आपली टीचिंग मेथड आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे चेंज करू शकतो, हे सर्वांचं निदान करण्याचं काम असेसमेंटच्या माध्यमातून होतं। असेसमेंटचा मुख्य हेतू काय आहे? मग निदान करणे। विद्यार्थ्याचे कौशल्य असू द्या, विद्यार्थ्याला कन्सेप्टबद्दल माहिती मिळणे असू द्या, याचे निदान करण्याचे काम आकलनाच्या माध्यमातून होते आणि ते झाले पाहिजे, हा हेतू आहे आकलनाचा। त्यानंतरचा पॉईंट बघा, यह तय करना की शिक्षण के उद्दिष्ट प्राप्त हुए या नाही। कुठल्याही गोष्टीचं आकलन करण्याचा हेतू काय असतो की जे उद्दिष्ट आहे ते प्राप्त झाले का नाही, तर याच्यामध्ये शिक्षणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे का नाही हे जाणून घेण्याचा हेतू असतो आकलनाचा। त्यानंतर तिसरा हेतू कुठला आहे बघा, अध्ययन अध्यापन प्रक्रिया का
समर्थन करना और उसका प्रबंधन करना। अध्ययन अध्यापन प्रक्रियेला सपोर्ट करणे हा एक हेतू आहे कशाचा? आकलनाचा. सपोर्ट करण्याचं काम करणे हा आकलनाचा हेतू आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा. त्यानंतर पॉइंट नंबर 4 काय दिलेला आहे बघा. अध्ययन कार्यक्रम की ताकत और कमियां का पहचान करना. एक उद्देश कुठला आहे? अध्ययन कार्यक्रम जे आहे आपले, अध्ययन जे कार्यक्रम आहे त्याच्यातील जे ताकद आहे किंवा चांगले गुण आहे किंवा त्याच्यातील जे कमी आहे किंवा त्याच्यात ज्या त्रुटी आहे हे शोधण्याचं काम झालं पाहिजे. हा एक उद्देश आहे आकलनाचा. ठीक आहे. त्याच्यामुळे आकलन केले जाते. त्यानंतरचा पॉइंट बघा. पॉइंट नंबर 5. विद्यार्थियों को आकलन का जायजा लेकर उन्हें प्रेरित करना. विद्यार्थ्याचं आकलन करणे, त्याच्यामध्ये कुठले चांगले गुण आहे कुठले वाईट गुण आहे हे जाणून घेणे आणि त्यांना प्रेरणा देण्याचे काम करणे हे आकलनाचे उद्दिष्ट आहे किंवा हेतू आहे. ठीक आहे. सर्वात महत्वाचा हेतू कुठला आहे? पढ़ाई को आसान आणि सरळ बनाना. लर्निंग प्रोसेस जी आहे याची मेक लर्निंग इझी आणि सिंपल. लर्निंग प्रोसेसला इझी आणि सिंपल बनवण्याचा हेतू कशाचा आहे? आकलनाचा. असे आपण एकूण 6 हेतू बघितलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे असेसमेंटचे जे प्रकार आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा हा घटक आहे. टाईप ऑफ असेसमेंट. याच्यावर एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो म्हणजे जातो. पहिला टाईप बघा, फॉर्मेटिव्ह असेसमेंट. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? चांगल्या सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं झाल्यास फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे लर्निंग प्रोसेस चालू असताना जर असेसमेंट होत असेल तर त्याला म्हणायचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट. जसं की वर्गामध्ये शिक्षक शिकवत आहे, शिकवताना जर असेसमेंट होत असेल, जसं की विद्यार्थीला शिक्षक शिकवत आहे आणि शिकवतानाच काही क्वेश्चनसुद्धा विचारत आहे. हे क्वेश्चन कशासाठी विचारत आहे की विद्यार्थ्यांना जे शिकवल्या जात आहे ते समजत आहे की नाही, ते त्यांना अवगत होत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी शिक्षक प्रश्न विचारतो. चालू लेक्चरमध्ये जर क्वेश्चन विचारून त्याचे उत्तर मिळवत असेल तर त्याच्यामधून विद्यार्थ्यांचं असेसमेंट होते. शिक्षकांना माहिती मिळते की विद्यार्थ्यांना समजत आहे की नाही. अशा प्रकारे जर असेसमेंट होत असेल तर त्याला म्हणायचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट. फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये एक एक्झाम्पल दिलेले आहे बघा. सवाल जवाब म्हणजे जे क्वेश्चन विचारले जातात, क्विज विचारले, चर्चा केली जाते, छोटी गतिविधी आहे. अशा प्रकारे जर असेसमेंट होत असेल तर त्याला म्हणायचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट. फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे लर्निंग प्रोसेस चालू असताना केले जाते. त्यानंतर आहे समेटिव्ह असेसमेंट. समेटिव्ह असेसमेंट हे लर्निंग प्रोसेसच्या अंती म्हणजे एंडमध्ये केले जाते. जसं की सिलेबस कंप्लीट झाल्याच्या नंतर, पाठ्यक्रम आपला समाप्त किंवा कंप्लीट झाल्याच्या नंतर जे वार्षिक एक्झाम आपली जी एक्झाम होते किंवा सेमिस्टर एक्झाम होते त्याला म्हणायचं समेटिव्ह असेसमेंट. हे प्रक्रिया लर्निंग प्रोसेस चालू असताना नाही तर लर्निंग प्रोसेसच्या अंती म्हणजे एंडिंगला केले जाते. ठीक आहे. वार्षिक परीक्षा, अर्धवार्षिक, हाफ इयर एक्झाम, अंतिम प्रोजेक्ट हे त्याचे उदाहरण झाले. तर एकूण हे 2 टाईप आहे. एक आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट, एक आहे समेटिव्ह असेसमेंट. तर आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि समेटिव्ह असेसमेंटमध्ये फरक काय, डिफरन्स काय हे आपण बघायचं आहे. आता बघा, फॉर्मेटिव्ह असेसमेंट जे आहे, पहिला पॉइंट बघा. फॉर्मेटिव्ह असेसमेंट जे आहे यह पढ़ाई के दौरान किया जाता है. फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे लर्निंग प्रोसेस चालू असताना केले जाते आणि समेटिव्ह असेसमेंट हे पढ़ाई अंत में किया जाता है म्हणजे पढ़ाईच्या अंती जे वार्षिक एक्झाम होते ते तेव्हा केल्या जाते. समेटिव्ह असेसमेंट जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट जे आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ग्रेड दिला जात नाही. फक्त आपल्याला माहिती मिळवायची असते विद्यार्थ्यांचे चालू प्रोसेसमध्ये असेसमेंट. परंतु जे वार्षिक एक्झाम आहे आपल्याला ते पर्सेंटेज दिले जातात, ग्रेड दिले जातात. तर समेटिव्ह असेसमेंटमध्ये ग्रेड दिले जातात. फॉर्मेटिव्ह असेसमेंट ही निरंतर चालते. लर्निंग प्रोसेस चालू असताना निरंतर चालणारी प्रोसेस आहे. परंतु समेटिव्ह असेसमेंट हे फक्त वार्षिक परीक्षेला होते आणि वर्षाच्या अंतिम होते. ते एक निश्चित कालावधी के बाद होता है. फॉर्मेटिव्ह असेसमेंट सीखने के लिए आकलन होता है. शिकायचं कसं याचे आकलन केले जाते. ठीक आहे. आणि अध्ययन समेटिव्ह असेसमेंट में अध्ययन का आकलन होता है. समेटिव्ह असेसमेंट असेस फॉर लर्निंग, लर्निंगचे असेसमेंट केले जाते. फॉर्मेटिव्ह असेसमेंट के दौरान प्रत्यक्ष मापन होता है. फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये प्रत्यक्ष मापन होते आणि समेटिव्ह असेसमेंटमध्ये अप्रत्यक्ष मापन होते. तर असे याचे एकूण जे डिफरन्स आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात असायला हवे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे मूल्यांकन. आतापर्यंत आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट बघितलेले आहे, महत्त्वाचे पॉईंट बघितलेले आहे, तत्वे बघितलेले आहे, असेसमेंटचे हेतूसुद्धा बघितलेले आहे, त्यांचे टाईपसुद्धा बघितले. आता आपल्याला बघायचं आहे मूल्यांकन.
इव्हॉल्युशन बद्दल महत्त्वाचे पॉइंट बघा. पहिला पॉइंट काय दिलेला आहे, मूल्यांकन का दायरा व्यापक होता है, इसमें आकलन भी शामिल होता है. मूल्यांकन, आपण जे असेसमेंट आहे एक शॉर्ट प्रोसेस असते, पण जे मूल्यांकन आहे हे व्यापक प्रक्रिया असते, याच्यामध्ये आकलन सुद्धा येते. त्यानंतर बघा, मूल्यांकन में छात्र की योग्यता या स्तर का अंतिम निर्णय फीडबॅक या ग्रेड याच्यामध्ये मूल्यांकनमध्ये काय होते, आपल्याला ग्रेड दिले जातो किंवा फीडबॅक दिला जातो. त्यानंतर बघा, मूल्यांकन एक निश्चित समय के बाद छात्र के प्रदर्शन का अंतिम निर्णय या ग्रेड तय करने के लिए करने की प्रक्रिया आहे. मूल्यांकन हे काही कालावधीनंतर निश्चित विद्यार्थ्यांना ग्रेड देण्यासाठी किंवा त्यांचं अंतिम जे त्यांचं प्रशिक्षण आहे किंवा त्यांचं असेसमेंट आहे ते करण्यासाठी इव्हॉल्युशन केल्या जाते. त्यानंतरचा पॉईंट बघा, मूल्यांकन एक चयनात्मक प्रक्रिया है जिसमें क्षमता और प्रगति की जांच की जाती है. मूल्यांकन एक चयनात्मक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये क्षमता आणि विद्यार्थ्याची प्रगती किती प्रमाणात झाली हे तय केल्या जाते किंवा त्यांना त्याचं इव्हॉल्युशन केल्या जाते. आता बघा, मूल्यांकन जे आहे, मूल्यांकनची विशेषता आहे. मूल्यांकनची काय काय विशेषता आहे. पहिली विशेषता बघा, विश्वसनीयता, रिलायबिलिटी. ठीक है, इसका मतलब है कि कोई चीज़ या परीक्षण बार बार इस्तेमाल करने पर भी जैसे स्थित परिणाम दे, यह गुणवत्ता और भरोसे की प्रतीक है. विश्वसनीयता असायला पाहिजे कुठल्याही मूल्यांकनमध्ये. जर तुम्ही कुठल्याही प्रकारे मूल्यांकन केले तर त्याचे उत्तर जे आहे एकच यायला हवे. ठीक आहे. त्यानंतर बघा, वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता असायला पाहिजे. ठीक आहे. व्यक्तिनिष्ठता नसायला पाहिजे. वस्तुनिष्ठता असायला पाहिजे म्हणजे काय, की जे मूल्यांकन आहे ते सर्व विद्यार्थी समान मानून आपण केले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये पक्षपात नाही झाला पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या भावना किंवा आपलं व्यक्तिगत जे मत आहे ते त्याच्यामध्ये येता कामा नये. व्यक्तिगत मताला वस्तुनिष्ठेमध्ये स्थान नसते. ठीक आहे. पक्षपात झाला नाही पाहिजे. त्यानंतरचा पॉईंट बघा, वैधता. मूल्यांकन की विशेषतामध्ये एक महत्वाचा पॉइंट है वैधता. किसी नियम, दस्तावेज, तर्क या खोज के कानूनी रूप से मान्य, सत्य या तथ्यात्मक रूप से सही होने की स्थिति या गुण है. इसका मतलब यह है कि कोई चीज नियमों, मानकों या सत्य पर खरी उतरती है. यदि उदाहरण काय दिले है बघा, यदि कोई परीक्षा छात्र की गणित की क्षमता जानने के लिए है तो उसकी वैधता इस बात पर निर्भर करती है कि वह वास्तव में गणित की ही जांच कर रहा है या कुछ और की. वैधता असायला पाहिजे, व्हॅलिडिटी असायला पाहिजे. त्यानंतरचा पॉईंट बघा, आता आपल्याला काही महत्त्वाचे जे कन्सेप्ट आहे ते बघायचे. त्यात सर्वात पहिला महत्त्वाचा कन्सेप्ट जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे ज्याचं की नाव आहे CCE, सतत एवं व्यापक मूल्यांकन, कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह एज्युकेशन. तर CCE बद्दल महत्त्वाचा पॉईंट आहे. हे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. एग्जाममध्ये याच्यावर क्वेश्चन येतो म्हणजे येतो. सर्वात पहिला पॉईंट बघा काय दिला है, यह छात्रों में स्कूल के दिनों में उनकी पढ़ाई और अन्य गतिविधियों का लगातार आकलन करने की एक तरीका है. इसे NCERT और शिक्षा के अधिकार अधिनियम RTE के तहत लागू किया गया है. CCE ला कशाच्या तहत लागू केलं तर NCERT आणि RTE, राइट टू एज्युकेशन ॲक्ट नुसार. ठीक है. CCE प्रणाली में शैक्षणिक छात्रों के मूल्यांकन के लिए मुख्य रूप से 9 ग्रेड होते हैं जो A1 से E2 तक होते हैं. CCE मध्ये ग्रेड प्रणाली आहे ज्याच्यामध्ये ग्रेड दिले जातात. तर एकूण ग्रेड किती आहेत, 9 ग्रेड आहेत. ठीक आहे. एकूण 9 ग्रेड आहेत आणि A1 पासून ते E2 पर्यंत ते ग्रेड दिलेले आहे. सतत, इसका मतलब ये है कि छात्र का मूल्यांकन साल भर में लगातार होता रहता है. इसमें सिर्फ साल के अंत में परीक्षा नहीं होती बल्कि समय समय पर छोटे छोटे टेस्ट और गतिविधियां कराई जाती है. CCE काय आहे ते कंटिन्युअस अँड कॉम्प्रेसिव्ह जे आहे आपलं इव्हॉल्युशन. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय केले जाते, तुमचं जे इव्हॉल्युशन आहे हे कंटिन्युअसली केल्या जाते. लर्निंग प्रोसेस चालू असताना कंटिन्युअसली केल्या जाते. याच्यामध्ये फक्त तुमचं शैक्षणिक इव्हॉल्युशन केल्या जात नाही, शैक्षणिक मूल्यांकन केल्या जात नाही,
तर प्रत्येक गोष्टीचं तुमचं मूल्यांकन केलं जाते. तुमचा व्यवहार कशा प्रकारे आहे, तुमचं अकॅडमिक असेल, तुमचं जे व्यवहार आहे शाळेमध्ये, तुम्ही कशा प्रकारे बिहेव करता, त्या सर्व गोष्टीचं मूल्यांकन याच्यामध्ये केल्या जाते. ठीक आहे. व्यापक असते. तुमचं भावनिक, व्यावहारिक, सामाजिक या सगळ्या गोष्टीचं जे आहे याच्यामध्ये मूल्यांकन केल्या जाते. त्यानंतरचा पॉईंट बघा, परीक्षा का डर और तनाव कम करना. याचा उद्देश काय आहे? सीसीईचा उद्देश क्या है? परीक्षा का डर और तनाव कम करना, केवल रटने की विधि के बजाय समझ की शक्ती बढ़ाना. फक्त रटन प्रणालीवर भर न देता समजवर भर देण्याचं काम सीसीईच्या माध्यमातून केलं जाते. छात्रों की कमियां को जल्दी पढ़कर उन्हें सुधार करना. जे विद्यार्थ्यांचे जे अवगुण आहे किंवा त्यांच्या ज्या कमी आहे किंवा त्रुटी आहे ती शोधून त्याच्यामध्ये सुधार करण्याचं काम सीसीईच्या माध्यमातून झाले पाहिजे. अंकों की जगह ग्रेड देने की प्रणाली अपनाना. पहिले कसं होते की जे आपल्याला अंक दिले जातात किंवा नंबर दिले जायचे पर्सेंटेज, ते न देता ग्रेड दिले जावे असे सीसीईने सुचवलेले आहे. ठीक आहे. तर सीसीई म्हणजे काय, ते तुमचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन होतो, मूल्यांकन केल्या जाते. तुमचं फक्त शैक्षणिक न करता व्यावहारिक कसं आहे, तुमचं सामाजिक कौशल्य कशा प्रकारे डेव्हलप, या सर्व गोष्टीचं सार्वजनिक मूल्यांकन हे कंटिन्युअसली केल्या जाते. त्याला म्हणायचं सीसीई. त्यानंतर बघा, त्यानंतर दिलेलं आहे SBA. SBA काय, स्कूल बेस्ड असेसमेंट. स्कूल बेस्ड असेसमेंट काय असते, जे शाळेच्या अंतर्गत केल्या जाते. शाळेतीलच शिक्षक करतात, कुठल्याही प्रकारचा बाहेरील प्राध्यापक किंवा बाहेरील शिक्षक हा करत नसतो. विद्यालय आधारित आकलन या स्कूल आधारित मूल्यांकन कहा जाता है. ये शिक्षण प्रणाली का हिस्सा है. इसमें परीक्षा के बजाय स्कूल स्तर पर छात्र की प्रगति को परखा जाता है. इसका उद्देश्य बच्चों की कमियां को सुधार करना. ठीक आहे. मुलांमध्ये ज्या कमी आहे त्याच्यामध्ये सुधार करण्याचं काम SBA स्कूल बेस्ड असेसमेंटच्या माध्यमातून केल्या जाते. आता बघा, मूल्यांकन के उपकरण, टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन. एकूण टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन आपल्याला बघायचे आहे. तर सर्वात पहिला जे मूल्यांकन आहे ते कुठकुठल्या टूल्सच्या माध्यमातून केल्या जाते. तर सर्वात पहिला आहे पोर्टफोलियो. ठीक है. पोर्टफोलियो यह एक प्रकार की फाइल होती है जिसके छात्रों की सभी जानकारी रखी जाती है. पोर्टफोलियो एक प्रकारची ही फाईल असते, याच्यामध्ये सर्व प्रकारची तुमची माहिती असते, अधोरेखित केलेली असते. पोर्टफोलियो मूल्यांकन छात्रों के कार्य, शैक्षणिक प्रगति, उपलब्धि का एक उद्देशपूर्वक और व्यवस्थित संग्रह है. याच्यामध्ये तुमचे शैक्षणिक कार्य असतील, तुम्ही जे कार्य केलेले आहे ते सर्वांचं रेकॉर्ड याच्यामध्ये दिलेलं असते. इसमें साल भर के वास्तविक कार्य, गतिविधि और विद्यार्थी के आत्मचिंतन हे प्रमाण शामिल होते. याच्यामध्ये तुमचे जे वास्तविक कार्य आहे, तुम्ही ज्या गतिविधी, ज्या ॲक्टिव्हिटी केलेल्या आहे, तुमचं जे आत्मचिंतन केलेलं आहे, याचे सर्वांचे प्रमाण याच्यामध्ये असते. व्यक्तिगत, पारिवारिक, शैक्षणिक, गैर शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक जानकारी इसमें रहती है. याच्यामध्ये व्यक्तिगत तुमची जानकारी असते, तुमची पारिवारिक माहिती असते, शैक्षणिक, गैर शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक या सर्व प्रकारची माहिती या पोर्टफोलिओ फाईलमध्ये असते. ही एक प्रकारची फाईल असते, याच्यामध्ये तुमची सर्व माहिती ही दिलेली असते. तुम्ही कुठकुठली अचिव्हमेंट केलेली आहे, कुठकुठली प्रगती केलेली आहे, तुमचे पारिवारिक जी माहिती आहे, जी परिवाराची माहिती आहे, जी तुमच्या कुटुंबाची माहिती आहे, ही सुद्धा याच्यामध्ये दिलेली असते. ही पोर्टफोलिओ फाईल पुढील 1 वर्षासाठी केली जाते, परंतु पुढील शिक्षकांना याची मोठ्या प्रमाणात मदतसुद्धा होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, रेकॉर्ड. रेकॉर्ड 2 प्रकारचे असतात. तर त्यात पहिलं रेकॉर्ड बघा, अनेक्डोटल रेकॉर्ड. अनेक्डोटल रेकॉर्ड काय असते, छात्र के खास व्यवहार, स्किल, गतिविधि या घटनाएं का तथ्यात्मक और समिष्ट रूप से लिखित वर्णन करता है. याच्यामध्ये तुमचं व्यवहार, स्किल, कुठकुठल्या गतिविधी याचं याच्यामध्ये रेकॉर्ड ठेवल्या जाते. इसके शिक्षक बिना किसी पक्षपात की केवळ लिखी गई बात लिखते. याच्यामध्ये शिक्षक कुठल्याही प्रकारचे पक्षपात न करता जे डोळ्याने बघितलं त्याच गोष्टी याच्यामध्ये अधोरेखित केल्या जातात. ये बच्चे के स्वभाव, रुचि और सामाजिक विकास में समझने में मदत करता है. विद्यार्थ्याचा स्वभाव कसा आहे, त्याच्या कशामध्ये रुची आहे किंवा त्याचा सामाजिक विकास कुठपर्यंत झालेला आहे हे समजण्याचे काम अनेक्डोटल रेकॉर्डच्या माध्यमातून केले जाते. तर अनेक्डोटल रेकॉर्डमध्ये काय असते, तुमचं बिहेवियरचं रेकॉर्ड असते, तुमच्यामध्ये कुठकुठल्या स्किल आहे याचं रेकॉर्ड असते, आणि गतिविधी म्हणजे कुठकुठल्या घटना तुमच्यासोबत घडलेल्या आहे याचं सुद्धा रेकॉर्ड याच्यामध्ये असते. त्यानंतर बघा, दुसरं रेकॉर्ड जे आहे
त्याचं नाव है कम्यूटेटिव रिकॉर्ड। ये एक ऐसा स्थायी दस्तावेज है जिसमें विद्यार्थी की शैक्षणिक गतिविधियां, याच्यामध्ये तुमचे शैक्षणिक जी प्रगती आहे याचं रेकॉर्ड याच्यामध्ये ठेवल्या जाते। पहिल्या टाईपमध्ये काय करतात, अनेक डॉटर रेकॉर्डमध्ये तुमचे जे व्यवहार आहे, तुमच्या कुठकुठल्या तुमच्याकडे स्किल आहे किंवा तुमच्यासोबत कुठकुठल्या घटना घडलेल्या आहे याचं रेकॉर्ड त्याच्यामध्ये असते। आणि याच्यामध्ये काय असते, याच्यामध्ये तुमचं शैक्षणिक अचिव्हमेंट किंवा शैक्षणिक रेकॉर्ड, याच्यामध्ये तुमची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे त्याचं रेकॉर्ड या रेकॉर्डमध्ये दिलेलं असते। त्यानंतर जर बघा रेटिंग स्किल, रेटिंग स्किलमध्ये काय तुम्हाला रेटिंग दिल्या जाते, ठीक है। ये एक ऐसी मूल्यांकन विधि है जिसका उपयोग किसी व्यक्ति के व्यवहार, प्रदर्शन, गुणों या कौशल्य की गुणवत्ता और मात्रा को एक निश्चित पैमाने पर मापने के लिए किया जाता है। इसमें अंक, शब्दों या वर्णों के जरिए राय व्यक्त की जाती है। याच्यामध्ये तुम्हाला स्किल दिल्या जाते किंवा रेटिंग स्किल दिल्या जाते। त्यानंतरचा पॉईंट बघा चेकलिस्ट। चेकलिस्ट एक प्रकारची एक यादी असते किंवा एक प्रकारची एक फाईल असते, त्याच्यामध्ये तुम्हाला यस आणि नो मध्ये उत्तर दिले असते। जसे की तुम्हाला प्रश्न विचारला जातो समय पर विद्यालय आते हैं या नाही, तर यस किंवा नो मध्ये याचे उत्तर दिले जाते। तर चेकलिस्ट अशा प्रकारची असते, ठीक आहे। तर असे आपण एकूण सर्व मुद्दे जे असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन जे आहे याचे बघितलेले आहे। एवढेच मुद्दे तुम्ही करून जा, याच्या बाहेर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न येणार नाही। या घटकावरच किंवा या टॉपिकवर याच पॉईंटवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या। तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा करा। थँक्यू।